आणि ओम शांती. ओम शांती. ओम शांती. मंचावर उपस्थित आदरणीय स्वामी श्रीकंठानंद, तसेच दीदी व इतर मान्यवर, तसेच आपण सर्व उपस्थित, मला नाशिक सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 याची जबाबदारी माझ्यावर आहे. माझ्यासोबत आमची टीम सदैव कार्य करत असते. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने जे महत्वाच्या गोष्टी आहेत जे आता करणं आवश्यक आहे त्या संदर्भात सर्व नियोजन पोलीस आयुक्त कार्यालयात आम्ही करीत आहोत. जसं बजेटिंग असेल किंवा बऱ्याच ठिकाणी काही नवीन कामं सुरू करायची आहेत, जसे रस्ते, पूल, रिंग रोड या सर्वांची कामे आता सुरू झालेली आहेत महानगरपालिकेकडून. पोलीस खात्याच्या दृष्टीने जे महत्वाचं काम आहे गर्दीवर नियंत्रण ठेवणं, गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणं, यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं काम आता सुरू झालेलं आहे. सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉल करण्याचं काम आपली नाशिक महानगरपालिकेची स्मार्ट सिटी करत आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जे रस्ते आहेत, जे 8 रस्ते आपल्या नाशिकला जोडतात, त्या संपूर्ण रस्त्यांवर, तसेच समृद्धी महामार्ग, तसेच रेल्वेने येणारे जे भाविक आहेत त्यांच्यासाठी, तसंच शिर्डी विमानतळ आपल्याला जवळ आहे, आपलं नाशिकचं ओझर विमानतळ आहे. या सर्वांवरून जे भाविक आपल्या अमृतस्नानासाठी नाशिक नगरीत येणार आहेत त्यांचं भव्य दिव्य आणि चांगलं नियोजन करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आमचे आयुक्त माननीय संदीप कर्णिक साहेब, तसेच कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष विभागीय आयुक्त श्री गेडाम साहेब, तसेच कुंभमेळा आयुक्त श्री शेखर सिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री मॅडम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर, या सर्व विभागांसोबत आमच्या सतत बैठका चालू असून योग्य आणि सूक्ष्म प्रमाणे नियोजन करीत आहोत. जसं प्रयागराजचा महाकुंभ झाला त्या धर्तीवर आपला नाशिकचा कुंभमेळाही खूपच चांगला होईल अशी अपेक्षा करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.